पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन विठोबाचे। माझ्या जो पाठीमाग पाहतोय तो भाविकांचा महापूर आहे आणि चंद्रभागेचं हे पात्र आहे। जवळपास 18 ते 20 लाख विठू भाविक हे पंढरपूरमध्ये आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। चंद्रभागा तुडुंब भरलेली आहे, भाविकांनी भरलेली आहे आणि पाणी देखील भरलेले आहे। आपण पाहतोय की चंद्रभागेचं पवित्र स्नान करून भाविक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत। हरिनामाचा जयघोष चालू आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला वारकरी दिसतात। ज्या पद्धतीनं मुंग्या एखाद्या ठिकाणी असतात त्या पद्धतीनं भाविकांची संख्या या ठिकाणी आहे आणि प्रशासनानं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या वारीचं केलेलं आहे। आपण पाहतोय की नदीला पूर येणार होता, मात्र पुराचं पहिल्यांदा नियोजन केलं। त्याचबरोबर वारीमध्ये स्वच्छता, आरोग्य या सर्वाची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा केली। त्यांनी त्यावेळेस विठ्ठलाला साकडं घातलं की शेतकरी सुखी होऊ दे, राज्यामध्ये आम्हाला देखील सद्बुद्धी देऊ दे आणि राज्य चांगलं चालण्यासाठी ताकद दे, अशा पद्धतीचं साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलं। त्याचबरोबर आपण गेल्या 8-10 दिवसांपासून पाहतोय की पंढरपूरला ज्या पद्धतीने दिवाळीला म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे पूर्ण पंढरी नगरी ही सजली आहे। अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे, स्वच्छता आहे। वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपण भक्तिसागर की ज्याला 65 एकर म्हणतात, त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा रोड, मंदिर परिसर प्रत्येक ठिकाणी अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी सोयी देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे राज्य महिला आयोगानं मुंबई तकच्या बातमीची दखल घेतली। आपण एक बातमी दाखवली होती की महिलांना चेंजिंग रूम आहेत किंवा हिरकणी कक्ष अशा सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत, मात्र या बातमीची दखल घेत की महामार्गावर ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी देखील अतिशय चांगल्या सुविधा या महिला आयोगाने या ठिकाणी केलेल्या पाहिजे। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर।